पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपल्यासाठी कितीतरी सुंदर आणि पौष्टिक रानभाज्यांची मेजवानी घेऊन येतो. त्यापैकी एक खास रानभाजी म्हणजे कंटोळीची भाजी. कंटोळीला काही ठिकाणी करटुलं किंवा करटोली असंही म्हटलं जातं. दिसायला थोडी वेगळी, काटेरी आणि छोट्या आकाराची असली तरी चवीला ती भाजी अप्रतिम लागते. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या पद्धतीने घरच्या मसाल्यांमध्ये चविष्ट अशी रानभाजी कंटोळी. सगळ्यात आधी आपण कंटोळी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. रानभाजी असल्यामुळे आपण ती पाण्यामध्ये मीठ टाकून धुवून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण ती चिरून घ्यायची. कंटोळी चिरताना त्याचं जे टोक आहे ते कापून घ्यायचं. मधल्या भागात ते चिरायचं आणि आतले जे बिया आहेत त्या काही लोकं ठेवतात, काही लोकं काढून टाकतात. तर चिरताना तुम्हाला कळेल, जर कंटोळी चिरताना थोडीशी कडक लागत असेल तर ती बी काढून टाकायची. कारण की मग ती शिजत नाही आणि ती दाताखाली येते. आणि जर कंटोळी एकदम कवळी असेल तर ती अशीच तुम्ही कट करू शकता. साधारणपणे कधी-कधी मार्केटमध्ये जून येते, एकदम फ्रेश अशी येत नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारे कंटोळीची भाजी करतात. तर अशी ही आपली कंटोळीची भाजी चिरून झालेली आहे. तर आता आपण भाजी कशी करायची ती बघूया. आपण गावरान पद्धतीने करणार आहोत, तर त्याच्यासाठी एका खलबत्त्यामध्ये एक हिरवी मिरची, आलं आणि 2 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ते छान खलबत्त्यामध्ये ठेचायचे आहेत. इथे आपण जाडसर ठेचणार आहोत, जास्त बारीक आणि एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे त्याची. कंटोळी कापताना जर तुम्ही बघितलं असेल तर तिची ताजा रंग आणि आतली रचना अगदी छान दिसते. पावसाळ्यात बाजारात किंवा गावाकडच्या भागात ताजी कंटोळी मिळाली तर ती भाजी नक्की करून बघा. ही भाजी तात्पुरतंच असते, त्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये दिसते तेव्हा करायला नक्की विसरू नका. तर आपण भाजी करायला सुरुवात करूया. एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मसाला जो केला होता, हिरवी मिरची, आलं, लसूण ते टाकायचं, ते छान परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. तो देखील आपण परतून घ्यायचा. आता आपण चवीनुसार हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला घालायचा आणि तोही नीट मिक्स करून घ्यायचा. हे मिक्स करून झाल्यानंतर आपण चिरलेली कंटोळी त्याच्यामध्ये घालणार आहोत. सगळे मसाले कंटोळीत व्यवस्थित लागतील असे मिक्स करून घ्यायचे. कंटोळी शिजवण्यासाठी आपण थोडंसं पाणी शिंपडून कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची. ही भाजी शिजवताना मध्ये एकदा झाकण काढून हलक्या हाताने ढवळून घ्यायचं. कंटोळी जास्त पाण्यात शिजवायची नाही, कारण तिची चव आणि पोत छान राहण्यासाठी भाजी थोडी कोरडीच ठेवलेली चांगली लागते. कंटोळी मऊ झाली आणि मसाला तेलात छान परतला की शेवटी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकायची. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. एक आणखीन वाफ काढायची आणि मग आपण सर्वात शेवटी आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत आणि ओलं खोबरं टाकून झाल्यावरती ते आणखीन छान मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर ही सुंदर आणि झणझणीत कंटोळी रानभाजी आपली तयार आहे. मला कंटोळीची रेसिपी कशी वाटली ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच घरगुती रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पावसाळ्यात मिळणाऱ्या वेगवेगळ्या रानभाज्या नक्की ट्राय करा आणि आपल्या पारंपरिक पाककृतींना जपण्याचा प्रयत्न करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.